पत्नीला खुश ठेवण्याचे उपाय. 1. घरातील कामात मदत. पत्नीला विचारा की मी तुला काही मदत करू का. फक्त विचारलं म्हणजे काम झालं असं नाही, तर 10 मिनिटे तेच करा जी आपली बायको सांगते. काही लोक पत्नीला विचारायचं काम करतात पण काम करत नाही, आणि काही लोक सांगितलेले काम अर्धवट सोडून जातात. पत्नीला माहीत असते की कुठले काम तुम्ही करू शकता, त्यामुळे तेच काम तुम्हाला मिळेल, म्हणून इमानदारीने ते काम पूर्ण करा. तुमचे ते 10 मिनिटे देणे तिच्यासाठी एक आनंद देऊन जाते. तुम्ही दोघे कमावता किंवा तुम्ही कमावता याचा अर्थ होत नाही की तुम्हाला सोफ्यावर बसवून झोपण्याचा अधिकार मिळाला आहे. तुमची बायको साफसफाई, कपडे धुणे, जेवण करणे, टॉयलेट साफ करणे, भाजी आणणे, किराणा सामान घेऊन येणे, दूध आणणे, मुलांचा अभ्यास ही फक्त तिची ड्युटी नाही. तुम्हाला दोघांनी मिळून हे सर्व काम केले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने घर हे घर होतं. तिचे स्वप्न पूर्ण करण्यात तिची मदत करा. प्रयत्न करा की आई आणि पत्नीचे कर्तव्य करता करता तिच्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागणार नाही. तिच्या कामाची तारीफ करा. पत्नीच्या चांगल्या कामाची तारीफ मनापासून जरूर करा. तिला सांगा की तिचं कुठले काम तारीफ करण्यालायक आहे. तिला हेही सांगा की तिने ते काम केल्यामुळे त्यांना किती आनंद मिळतो, आणि त्यासाठी तिचे आभार व्यक्त करा. याचा तुमच्या पत्नीवर खूप चांगला प्रभाव पडेल आणि तुमच्यावर खूप खुश होईल. आपल्या पत्नीवर टीका करू नका, खास करून तेव्हा जेव्हा दुसऱ्या लोकांसमोर असता. पत्नीमध्ये चांगली काय गोष्ट आहे, फक्त हेच पाहण्याची सवय लावा. मेसेज किंवा पत्र. पत्नीला एक प्रेमाचा व्हॉट्सअप मेसेज पाठवा. त्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते, पण त्यामुळे तुमची पत्नी इतकी खुश होईल की त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. एक प्रमाणे लिहिलेले पत्र लिहून तिच्या सामानामध्ये लपून ठेवा. तिला कुठली गोष्ट जास्त आवडते ती त्यामध्ये जरूर लिहा. जसे तिचे सुंदर डोळे किंवा सुंदर स्माईलची स्तुती करा. अशा छोट्या सरप्राईजला ती नेहमी सांभाळून ठेवेल आणि त्याला पाहून ती खुश होत राहील. ओळख. पत्नीची कोणासोबत ओळख करून द्यायची असेल तर त्यासोबत कॉम्प्लिमेंट जरूर ठेवा. जसे की, पहा माझी गुणवान आणि सुंदर पत्नी, किंवा ही माझी अर्धांगिनी, किंवा ही आहे माझी होम मेकर, किंवा अशा तऱ्हेने दुसरे काही तिची तारीफ करणारे शब्द बोलून परिचय करून देण्याचा प्रयत्न करा. समाजात जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने प्रसन्न होऊन पत्नीचा परिचय कराल, तेव्हा पत्नीच्या हृदयात तुमच्यासाठी अजून जास्त प्रेम वाढेल. त्यामुळे त्यांना वेगळाच आनंद मिळतो. प्रेमाचे आलिंगन. दिवसभरातल्या कामात घाई गडबडीतून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकमेकांसाठी वेळ काढा. एक प्रेमाचे आलिंगन देऊन त्यांना तुम्ही किती मिस करता याची जाणीव करून द्या. त्यामुळे त्यांना खूप आनंद होईल आणि तुम्हाला सुद्धा एक वेगळे समाधान मिळेल. रिस्पेक्ट करा. पत्नीसोबत एखाद्या वस्तूसारखा व्यवहार करू नये. ती तुमची पत्नी आहे, ती खास तुमची मैत्रीण असते. तिच्यासोबत आदराने वागा. बेडवर असतानाही तिच्या इच्छा आणि अनिच्छेचा आदर केला पाहिजे. रात्रीची वेळ ही वैवाहिक जीवनातील सर्वात आनंदाची, समाधानाची आणि आदराची वेळ असते. यावेळी आपण एकमेकांशी ज्या प्रकारे वागतो त्यामुळे वैवाहिक जीवन देखील सुखकर होऊन जाते. चूक विसरून जा. प्रत्येकजण चुका करतो. छोट्या चुकांना महत्त्व देऊ नका. जर तुमच्या पत्नीच्या हाताने तुमच्या आवडीची एखादी वस्तू तुटली असेल, किंवा ती तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरली असेल, किंवा चुकून जेवणात जास्त मीठ गेले असेल, त्यामुळे त्याचा विनोद करू नका आणि झालेली चूक पुन्हा पुन्हा तिला सांगून दुखी करू नका. हातात हात घ्या. बाहेर जाताना तुमच्या पत्नीचा हात हातात घ्या आणि हलके दाबा आणि तिला जाणून द्या की तुम्हाला तिचा किती अभिमान आहे. आपल्या पत्नीला आनंद देण्याचा हा एक अतिशय छोटा पण प्रभावी मार्ग आहे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. आपण नेहमी बरोबर असू शकत नाही. प्रत्येक कामात फक्त स्वतःचा सल्ला घेऊ नका, तिचे मत देखील घ्या. तुमची पत्नी स्वतःचे निर्णय घेण्यात पूर्णपणे सक्षम आहे, म्हणून ती कुठे जात आहे याबद्दल सूचना देणे थांबवा. त्याऐवजी तुम्ही दोघे मिळून निर्णय घ्या. एकमेकांना प्रोत्साहन आणि आधार देऊन एकमेकांना मदत करा. तुमच्या पत्नीला स्वातंत्र्य द्या आणि तिला स्वतंत्रपणे निर्णय घेऊ द्या. तिच्या समस्या ऐका, पण विनाकारण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू नका. कधीकधी बायकोला फक्त तुमच्याशी शेअर करायचे असते. तुम्ही नेहमी तिच्यासोबत आहात याची तिला जाणीव करून द्या. पिरियड समजून घ्या. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीपूर्वी 3 ते 4 दिवस हार्मोनल बदलामुळे चिडचिड होते, ज्याला PMS म्हणतात. या 3-4 दिवसात तुम्हाला असे वाटेल की तुमची पत्नी विनाकारण रागवते आणि बडबड करते. या 3-4 दिवसात तुम्हाला खूप धीर धरावा लागेल. त्यांचा राग सहन करायला शिकले पाहिजे. त्यामुळे अजिबात वाद घालू नये, अन्यथा संघर्ष वाढू शकतो. यावेळी आपण समजूतदारीने काम केले पाहिजे. तुमचा दिवस कसा होता?
तुम्ही भाग्यवान आहात की ती तुमची बायको आहे. तिला विसरण्याची चूक करू नका. कामात इतके बिझी होऊ नका की तुम्ही तिला कॉल किंवा मेसेज करायला विसरलात. जर ती आनंदी असेल तर तुम्ही आनंदी आहात. तिला जाणीव करून द्या की ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे. तुमचा दिवस कसा होता, तुमचे विचार, तुमची काळजी आणि ती घटना ज्याच्यावर आज तुम्हाला खूप हसवले, तिला सुद्धा विचारा की तिचा दिवस कसा गेला आणि ते सांगताना मध्ये मध्ये टोकू नका. आशा आणि अपेक्षा. आपल्या पत्नीची तुलना इतर कोणत्याही स्त्रीशी करू नका. तिच्या पैशाचे व्यवस्थापन, तिची फिगर, तिचा रंग, तिची मुलांची काळजी घेण्याची पद्धत किंवा शाळेचा गृहपाठ करून घेणे इत्यादी माहितीची तुलना करू नये. कालांतराने या तुलनेमुळे तिच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो. तुम्ही तिच्या गुणांकडे जितके जास्त लक्ष द्याल तितके ती तिला विकसित करण्याचा मदत होईल. मारझोड आणि मानसिक छळ. तुमच्या भांडणात असभ्य भाषा किंवा अपमानास्पद शब्द वापरू नका. लग्नाआधी तुम्ही तुमच्या मित्रांशी अर्वाच्य भाषा बोलत होतात, पण पती पत्नीमध्ये सन्मानपूर्वक संवाद होणे आवश्यक आहे. कडू आणि कठोर शब्द खूप दुखावतात आणि विसरता येत नाहीत. प्रयत्न करून आणि शोधल्याने तुम्हाला आवश्यक असलेले शब्द नक्कीच सापडतील. बायकोवर राग काढू नका. बायकोवर ओरडणे किंवा रागवणे योग्य नाही. रागाच्या भरात शिवीगाळ करणे, वस्तू फेकणे किंवा धमक्या देणे चुकीचे आहे. मारामारी करणे हा गुन्हा आहे. रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे. परिस्थिती कशीही असो, तुम्ही ते शांततेने आणि प्रेमाने सोडवाल तरच तुमची पत्नीला तुमच्यासोबत सुरक्षित वाटेल आणि तुमचे आयुष्य प्रेमाने भरेल. बाहेरील लफडी. बायकोची फसवणूक करून दुसऱ्या प्रकरणात पडू नका. बायकोला कळणार नाही असे अजिबात समजू नका. ती लगेच त्याचा मागोवा घेईल आणि मग देवच तुम्हाला वाचवेल. म्हणून पत्नीशी एकनिष्ठ राहा. तुम्ही यापैकी कोणत्या परिस्थितीत असाल तरीही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. एक चांगला नवरा होण्याचा निर्णय घ्या आणि स्वतःमध्ये काही बदल घडवून आणा आणि तुमची पत्नी तुमचे वैवाहिक जीवन कसे स्वर्ग बनवेल ते पहा.